पनीरलाही महाग सारील आणि बघताच क्षणी तोंडाला पाणी आणणारी कच्च्या केळाची भाजी खूप भारी टेस्टी लागते. बनवायला अगदी सोपी आहे. नमस्कार मंडळी, मी वर्षा येवले. माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते. चला तर मग उशीर न करता आजच्या या स्पेशल रेसिपीला सुरू करूयात. मध्यम आकाराच्या 2 केळी घेतलेल्या आहेत आणि ह्या कच्च्या केळी आहेत. केळीच्या वरच्या साली काढून घ्यायच्या आणि साली काढल्यानंतर तुम्हाला हव्या तशा केळी पीसेसमध्ये कट करून घ्यायच्या. मी इथं लांबसर पीस केलेले आहेत केळीचे, तुम्ही पाहू शकता. तर दोन्ही केळी मी याच पद्धतीने कट करून घेणार आहे. एकदम झटपट कट करून होतात आणि कच्च्या केळीची भाजी खूप टेस्टी आणि खायला एकच नंबर लागते. चला मग रेसिपी सुरू करू. आता गॅसवर पॅन ठेवला. पॅनमध्ये 2 चमचे तेल घालून घेतलं. तेल गरम झालं की लगेचच आपण ज्या केळी कट करून घेतलेल्या होत्या त्या केळी छान तेलामध्ये परतून घेतल्या, म्हणजे फ्राय करून घ्यायच्या आहेत. तर इथं मस्त आपल्या केळी फ्राय झालेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता. आता ह्या केळीचा हलका कलर चेंज झाला की लगेचच केळी आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. केळी काढून घेतल्या की लगेचच त्या पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि तेल टाकून मध्यम आकाराचे 2 कांदे, 1 टोमॅटो, 1 हिरवी मिरची छान खरपूस लाल रंगावर भाजून घ्यायची. तर मस्त इथं आपल्या कांद्याचा टोमॅटोचा कलर चेंज झालेला आहे आणि तुम्ही पाहू शकता केळी देखील आपल्या छान फ्राय झालेले आहेत. तर इथं हे कांदा टोमॅटो हलकं थंड करून घ्यायचं आणि मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं. आता कढाईमध्ये तेल गरम करून घ्यायचं. तेल गरम झालं की लगेचच याच्यामध्ये चिमूटभर जिरे टाकून घ्यायचे. 1 मोठा चमचा अद्रक लसूण कोथिंबीरीची पेस्ट टाकून घ्यायची आणि कोथिंबीर पेस्टमध्ये आवर्जून वापरायची, म्हणजे भाजीला टेस्ट खूप छान येते. जे कांदा टोमॅटो हिरवी मिरची वगैरे आपण मिक्सरमध्ये फिरून घेतलेलं होतं ते इथं टाकून घ्यायचं आणि छान 2-3 मिनिट जोपर्यंत ही पेस्ट तेल सेपरेट करत नाही तोपर्यंत मिडियम गॅसवर ही पेस्ट परतून घ्यायची. तर इथं आपली पेस्ट छान परतून झालेली आहे. तर आता 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धना जिरा पावडर, अर्धा चमचालाही कमी गरम मसाला, चिमूटभर हळद पावडर, छान पेस्टसोबत मसाले मिक्स करून घ्यायचे. मसाले मिक्स केल्यानंतर आता भाजी तुम्हाला किती करायची त्याच्या हिशोबाने इथं पाणी ॲड करून घ्यायचं. इथं मध्यम आकाराचे 2 ग्लास पाणी टाकून घेतलं. चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि भाजीला उकळी फुटायला सुरुवात झाली की जे केळी आपण फ्राय करून ठेवलेल्या होत्या त्या केळी इथं टाकून घ्यायच्या आणि छान भाजी 5-6 मिनिट मध्यम गॅसवर शिजवून घ्यायची. परत गॅस कमी करायचा आणि लो टू मिडियम गॅसवर छान 2-3 मिनिट भाजी ठेवून घ्यायची. वरतून हवा असेल तर थोडंसं बटर टाकलं तरी चालेल. बटरने ही भाजीला टेस्ट आणखीनच छान येते. वरून थोडीशी कोथिंबीर भुरभुरून द्यायची, हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या आणि मस्त गरमागरम ही केळीची भाजी भाकरी चपाती भातासोबत खायची. ज्याच्यासोबत खाल त्यासोबत खूप भारी लागते. रेसिपी आवडली तर लाईक शेअर केल्याशिवाय जाऊ नका. परत भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.